लाडकी बहीण श्रीमंत होणार? लाडकीचा पगार घसघशीत वाढणार? पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची शिफारस. महाराष्ट्रातील लाडकींना मोठी पगारवाढ मिळण्याची चिन्ह आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पैसे वाढवण्याची शिफारस करण्यात आली आणि ही शिफारस थेट पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केली आहे. या योजनेचं मूल्यमापन करून त्यात आवश्यक ते बदल केले जावेत अशी सूचना या समितीने केली आहे. सध्या योजनेतून मिळणारा लाभ पुरेसा आहे की नाही याचं मूल्यमापन करून यात बदल करावा असा सल्लाही समितीने दिलाय. वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन योजनेच्या 1,500 रुपयांच्या रकमेचा पुनर्विचार होणार. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचं केंद्राकडून सविस्तर मूल्यमापन केलं जाईल. थेट बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चात 46% वाढ झाली आहे. पैशांचा मुख्य वापर हा जीवनशैली सुधारणं, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येतो. आर्थिक वर्ष 2026 पर्यंत देशातील 12 कोटी महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळतोय. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या शिफारसीनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. आम्ही पहिल्यापासून बोलतोय, भाजपच्या देखील वचननाम्यात आहे. पण 1,500 वाढवलेत त्यांनी, नाही वाढवलेत, त्याच्यावर पैसे त्यांनी मतं कमवलीत. तसंच देशभरात त्यांनी सांगितलं की आम्ही वाढवून देऊ, पण 85 लाख महिलांना याच्यातून कमी केले. खरं तर लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडतोय. त्यामुळे अनेक अर्थतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आणि त्यातच आता पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्रासह ओडिशातील सुभद्रा योजनेचंही सविस्तर मूल्यमापन करण्यात आलंय. तर दुसरीकडे राज्य सरकारनं या आधीच या योजनेतील तब्बल 80 लाख महिलांना अपात्र केलंय. त्यामुळे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीनं केलेल्या शिफारशींबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.